नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. सगळ्यांच्या आवडीचा सण म्हणजे रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनचा दिवस म्हटलं तर प्रत्येक बहीण भावासाठी खूप विशेष असा दिवस मानला जातो. तर आजच्या व्हिडिओमध्ये दरवर्षीप्रमाणेच यावर्षी सुद्धा रक्षाबंधनावर भद्राची छाया असणार आहे. त्यामुळे आपल्या भावाला आपण राखी शुभमुहूर्तावरच बांधायची आहे. तर शुभमुहूर्त कोणता आहे, कोणता भद्रा काळ आहे, म्हणजे जो अशुभ काळ आपण म्हणतो तर त्या काळामध्ये भावाला राखी बांधायची नाहीये. आणि यासोबतच भावाला राखी खरेदी करताना काही गोष्टींची देखील काळजी घ्यायची आहे. कारण बघा, आजकाल आपण फॅशनच्या दृष्टीने जास्त बघतो आणि मग काय होतं की काही राख्या आपण खरेदी करतो की ज्या बांधल्यामुळे त्याचे काही वाईट परिणाम, निगेटिव्हिटी आहे तर ते आपल्या भावालाही भोगावे लागू शकतात. म्हणजे त्या राखी बांधण्याचं पुण्य मिळवण्याऐवजी त्याचे काहीतरी वाईट परिणाम भोगावे लागू शकतात. तर ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणीच्या नात्यांचा उत्सव असतो, जो त्यांच्या प्रेमाचे आणि विश्वासाचे प्रतीक मानला जातो. दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला, नारळी पौर्णिमेला आपण रक्षाबंधन साजरे करत असतो. नारळी पौर्णिमा प्रारंभ यावर्षी बघा गुरुवारी 27 ऑगस्टला सकाळी 9:08 सुरू होणार आहे आणि पौर्णिमा समाप्ती ही 28 ऑगस्टला शुक्रवारी सकाळी 9:49 होणार आहे. आणि त्यामुळे रक्षाबंधन हे आपल्याला 28 ऑगस्टला शुक्रवारी साजरे करायचे आहे. आणि भद्रकाळ तर बघा, भद्रकाळ हा 27 ऑगस्टच्या रात्री सुरू होऊन 28 ऑगस्टला सूर्योदयापूर्वी समाप्त होणार आहे. त्यामुळे यावर्षी रक्षाबंधनाचा दिवस हा भद्रामुक्त असेल आणि म्हणून 28 ऑगस्ट रोजी जमल्यास तुम्हाला सांगितलेल्या 3.5 तास शुभमुहूर्तापैकी राखीही बांधायची आहे. आता तो शुभमुहूर्त मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. त्याचप्रमाणे बघा, आपल्या चॅनलवर दुसरा देखील रक्षाबंधनाचा व्हिडिओ आहे, त्यामध्ये देखील दिवसभरातील 3 शुभमुहूर्त सांगितलेले आहेत. नक्की तो देखील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आणि समजा काही कारणामुळे जमले नाही तर दिवसभरामध्ये तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये राखीही बांधू शकता. भद्रकाळाचा या दिवशी कोणताही अडथळा नसणार आहे, म्हणून 28 ऑगस्ट रोजी कोणताही भद्रकाळ नसून संपूर्ण दिवस तुम्ही आपल्या भावाला राखीही बांधू शकता. भद्रकाळ हा अशुभ मानला जातो. बघा, भद्रकाळ हा शुभ कार्यासाठी अयोग्य मानला जातो. त्यामागे एक पौराणिक कथा देखील आहे. शनिदेवांची बहीण भद्रा हिचा स्वभाव रागीट आणि कठोर होता. ती कोणतेही मंगल कार्य जसे की पूजा, यज्ञ किंवा सणाच्या वेळी अडथळे निर्माण करत असते आणि त्यामुळे देवतांनी विनंती करून तिचा काळ हा वेगळा ठरवला आणि त्याला भद्रा काळ म्हणून ओळखलं जातं. आजही असं मानलं जातं की भद्रा काळामध्ये कुठलं पण शुभ कार्य करणं टाळलं पाहिजे, नाहीतर त्याचे वाईट परिणाम जे आहे ते अनिष्ट परिणाम हे आपल्याला भोगावे लागतात. आणि म्हणून बघा, रक्षाबंधनासारख्या शुभ दिवशी आपल्याला राखी बांधताना भद्रा काळ आवश्यक म्हणजे लक्षात घेणे आवश्यक आहे. कारण शुभ मुहूर्तावरच तुम्ही काही गोष्टी केल्या तर त्या गोष्टीचं संपूर्ण फळ मिळतं. तर बघा, हे झालं की रक्षाबंधनाचा शुभ काळ कुठला आहे, कोणत्या अशुभ काळामध्ये राखीही बांधू नये. तर रक्षाबंधना दिवशी राखी बांधण्यासाठी सगळ्यात शुभ मुहूर्त जो आहे तर तो 28 ऑगस्टला शुक्रवारी सकाळी 5:57 पासून ते सकाळीच 9:48 पर्यंत आहे. म्हणजेच काय की जवळपास सुमारे 3 तास 51 मिनिटासाठी हा शुभ मुहूर्त तुमच्यासाठी असणार आहे. आता बघा, रक्षाबंधनाला काही राखी खरेदी करताना आपण बऱ्याच प्रकारच्या व्हरायटीच्या राख्या बघायला मिळतात. आता बघा, बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनच्या राख्या येतात आणि मग आपण काय करतो की काहीतरी वेगळं घ्यायचं आणि म्हणून काहीतरी वेगळीच राखी घेतो आणि ती भावाच्या मनगटावर बांधल्यामुळे आयुष्यामध्ये नकारात्मक परिणाम होतात. तर बघा, लहान मुलं वगैरे कार्टूनची राखी घेतात तर ते ठीक आहे, आपण एक गंमत म्हणून वगैरे घेतो. पण काही शुभ राख्या म्हणजे बघा, ज्याच्यावरती स्वस्तिक, ओम, गणपती देवांचं काही चिन्ह असतात, तर या शुभचिन्हांच्या राख्या मनगटावर बांधल्यामुळे शुभ परिणाम होत असतो आणि अशा राख्या भावाला बांधल्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये देखील नकारात्मकता जी आहे ती त्याच्या आयुष्यातली कमी होत असते आणि काही अशुभ चिन्ह जर असतील तर त्याचा वाईट परिणाम सुद्धा होतो. तसेच बघा, काळा रंग हे नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं, तर त्यामुळे देखील काळ्या रंगाची वगैरे राखी बांधू नका. रक्षाबंधन म्हटले की राखी आलीच तर शुभ चिन्हाच्या राख्या बांधा आणि अगदी तुमच्या घरातील पांढरा धागा तुम्ही हळदीत मिसळून तो धागा जरी हातावर बांधला ना तर शेवटी काय, भाव महत्वाचा आहे, तो धागा महत्वाचा नाहीये. त्याच्यामुळे जी राखी तुम्हाला अट्रॅक्ट करते, शुभ आहे, ती राखी तुम्ही घ्या आणि आपल्या भावाच्या हातावरती बांधून रक्षाबंधन सुखात, समाधानाने आणि आनंदाने साजरे करा. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुटलेली वगैरे फाटलेली राखी जी आहे तर ती आपल्याला वापरायची नाही. भलेही तुम्ही 5 रुपयाची साधी राखी घ्या,
पण ती अगदी व्यवस्थित असली पाहिजे, त्याच्यावर काही शुभचिन्ह असले पाहिजे अशी आपल्याला राखी घ्यायची आहे. बघा आजकाल बाजारामध्ये चांदीची सुद्धा छोटीशी राखी येते, तर तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही चांदीची सुद्धा छोटीशी ओम वगैरे स्वस्तिक प्रतीक असलेली राखी घेऊ शकता. जुनी राखी वगैरे पडलेली असेल घरामध्ये तर ती काढून टाका आणि त्यानंतर तुम्ही देवाऱ्याला देखील, तुमच्या गाड्यांना देखील राखी वगैरे बांधली असेल मागच्या वर्षीच्या, तर त्या राख्या काढून टाका आणि छान आपण पौर्णिमा पण असते तर त्यामुळे तुम्ही छान गाड्या वगैरे धुवून त्यांना नवीन आपण छान गोंड्याची वगैरे राखी छोटीशी बांधा. त्यानंतर बघा मिठाईच्या बाबतीत पांढरा पेढा किंवा साखर अशा गोष्टीच आपल्याला औषणाच्या ताटामध्ये भावाला आपण जेव्हा राखी बांधल्यानंतर गोड पदार्थ खाऊ घालतो तर त्यामध्ये तुम्हाला वापरायचे आहेत. मात्र ब्लॅक जाम वगैरे किंवा डार्क चॉकलेट अशा रंगाच्या मिठाई येतात औषणाच्या ताटामध्ये, ते आपल्याला वापरायच्या नाही. तसेच आपण साधी दुधाची बर्फी, मलाई बर्फी, केशर बर्फी, रसमलाई वगैरे अशा छान गोड पदार्थ तुम्ही भावाला औषणाच्या वेळेस ताटामध्ये नक्की घेऊ शकता आणि तेच खाऊ देखील घालू शकता. आपण फॅशनच्या नादामध्ये काही गोष्टी बघत नाही, काही नियमाचं पालन करत नाही आणि मग चुका होऊन जातात. तर या काही गोष्टी आहेत आणि बघा सगळ्यांना या सण जो आहे याचा आपल्याला चांगलं फळ घ्यायचं आहे, चांगलं पुण्य कमवून घ्यायचं आहे. उगाचच काहीतरी मग आपल्याकडून चुका होऊन जातात, माहिती नसते आणि आपण काहीतरी वेगळ्या गोष्टी करायला लागतो आणि मग त्याचे नकारात्मक परिणाम हे आपल्या आयुष्यावर होतात. आणि त्यामुळे नक्की राखी खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घ्या. व्यवस्थित साधी सोपी छान अशी राखी घ्या आणि त्यानंतर शुभ काळ पाळा. रक्षाबंधनासाठी भद्रकाळामध्ये शक्यतो राखी बांधणं जे आहे ते टाळले गेलं पाहिजे. तर रक्षाबंधनाची ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.